लातूर शहर महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये ड विभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। तरी प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व सुजाण मायबाप मतदारांना माझी विनंती आहे की मला आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं। आपल्या प्रभागातील सर्व प्रश्नांची जाण असणारा मी एक उमेदवार आहे। चळवळीमध्ये काम करणारा मी एक उमेदवार आहे। वाईलनगरमधले प्रश्न असतील, कबल्याचा प्रश्न असेल किंवा कायमचे घरे करण्याचा प्रश्न असेल, रोडचा नाल्यांचा प्रश्न असेल, मंत्रीनगरमध्ये प्रत्येक वर्षी पावसामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी घुसते त्याचा प्रश्न असेल, कपडा मिलमध्ये रोडचा नाल्याचा प्रश्न असेल, बोधेनगरमधला प्रश्न असेल, मोतीनगरमधला असेल किंवा वरच्या कॉईलनगरचा असेल, सिंहगड सोसायटीच्या प्रश्नाची, मोरेनगरच्या प्रश्नाची, सर्व प्रश्नाची जाण असणारा मी एक कार्यकर्ता आहे। आतापर्यंत आपण ज्या गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये ज्या नगरसेवकाला आपण निवडून दिलं त्या नगरसेवकांनी किती प्रभागाचा विकास केला आणि किती कार्य केले हे आपल्याला माहिती आहे। 10 वर्ष काँग्रेसकडे आणि 10 वर्ष बीजेपीकडे सत्ता असताना आपल्या प्रभागामध्ये गेल्या वेळेस कोरोनासारखी बिमारी मोठ्या प्रमाणात आलेली असताना एकही नगरसेवक आपल्या प्रभागात फिरला नाही। माझा मतदारसंघ जिवंत आहे का मेलेला आहे हाही कोणी पाहिलेलं नाही। कोरोनामध्ये लोकांची उपासमारी झालेली आहे, त्यावेळेस कुठला निवडून दिलेला नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये आलेला नाही। काही ओबीसीचे नगरसेवक होते, काही ओपन मधील नगरसेवक होते, काही महिला नगरसेविका होत्या। हे तर आपल्या वॉर्डाच्या कधी बाहेरी पडले नाहीत। मंत्रीनगरमधले एक नगरसेविका होत्या, कोकाटे नगरमधले एक नगरसेवक होते आणि मोतीनगरमधल्या एक नगरसेविका होत्या। यांनी कोणत्याही प्रभागामध्ये फिरले नाहीत की कोरोनामध्ये माझा मतदारसंघ जिवंत आहे का मेलेला आहे पाहिलेलं नाही। या लोकांनी प्रभागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, घाणीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, युवक जास्तीत जास्त व्यसनेच्या आहारी गेलेला प्रश्न आहे, 2 नंबर धंदे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहेत, मटका घेणारे उमेदवार काही पक्षांनी या ठिकाणी दिलेले आहेत। मग या 2 नंबर धंदेवाले उमेदवार या ठिकाणी तुमच्याकडे मत मागा येत आहेत। तुमच्या लेकरांना हेच उमेदवार मटक्याच्या नादाला लावून घर संसार उद्ध्वस्त करत आहेत। मग अशा लोकांना आपण निवडून देणार का? आपल्या समोर मी एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा BSW माझं शिक्षण झालेलं आहे, त्याच्यामुळे मला प्रश्नाची जाण आहे। प्रश्नावरती काम कसं करायचं याची जाणीव मला आहे। त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला माझं निवडणूक चिन्ह आहे कॅटली, तर आपण या कॅटली समोरील बटन दाबून मला आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं। मी भाई चंद्रशेखर आझाद यांचा एक कार्यकर्ता आहे, त्यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे। तर प्रभागासाठी मी त्यांच्या संघर्षाप्रमाणेच मी आपल्या प्रभागासाठी संघर्ष करीन ही वचन मी या ठिकाणी देतो। येणाऱ्या 15 तारखेला कॅटली या बटनासमोरील आपण बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो।